हॅलो, इथे मी पाया सूप बनवत आहे। त्यासाठी इथे पाया आणलेले आहे आणि इथे एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे। त्यामध्ये दालचिनी, एक लवंग, एक विलायची आणि तेजपान घातलेलं आहे। त्यामध्ये थोडा कांदा घातला आहे। हे छान परतून घ्यायचं। यामध्ये काही मसाला लागत नाही, सिंपल साध्या पद्धतीने आपण इथे पाया सूप बनवतो। चवीला खूप मस्त असं होते। आणि इथे आलं लसूणची पेस्ट घातली आहे, कोथिंबीर घालून बनवलेली होती ती, हळद आणि चवीनुसार मीठ। या ठिकाणी तुम्ही थोडंसं तिखट पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। पूर्ण पाया स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते घातलं आहे। इथे मटण पाया बनवत आहे मी, मटण पायाचं सूप बनवत आहे। आणि हे छान परतून घेतलं, थोडी कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घेतलं आहे। आणि यामध्ये गरम पाणी घालायचं। जर तुमच्याकडे गरम पाणी करून असेल तर घाला, नाही तर थंड पाणी घातलं तरी पण चालेल, पण थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे गरम पाणी घातलं तर लवकर उकळी येणार। तर छान याला उकळी आलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून देणार आहे मी आणि याला 10 शिट्ट्या घेणार आहे मी। 10 शिट्ट्या झाल्यानंतर आपण इथे आता उघडून बघितलं बघा, पाया छान शिजलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता आणखी, आणि आपला पाया सूप तयार आहे। चवीनुसार मीठ वगैरे चेक करा आणि एन्जॉय करा। थँक्यू।